तर नमस्कार मित्रांनो, कोकोनट रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका कच्च्या केळीपासून उपवासाचं चिवडं कसं बनवतात तो आज तुमका दाखवतले। ही रेसिपी इतकी सोपी असा की एकदा चिवडं बनवलात का तुम्ही सारखं चिवडं बनवत बसशा। तर चला कच्च्या केळीपासून उपवासाचं चिवडं कसं बनवतात तो आज तुमका दाखवतोय। तर ह्यो चिवडं बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। तर पहिले आपण ताजी कच्ची केळी घेऊन येऊया। तर या बघा, या असा केळीचा झाड आणि केळी घड इलय बघा, 2 केळी आहेत पोसावलेले। आता हे केळी जून झाले, आता ही केळी मी काढून घेते। बघा, केळीचं घड काढून झाला। आता ह्या केळीचे एक एक करून सगळे फणे काढून घेऊया। बघा, सगळे फणे मी काढून घेतलंय। आता ही केळी मी सोलून घेते। बघा, अशी मी 2 ते 3 केळी अशी सोलून घेते। आता चिवड्यासाठी काय काय साहित्य लागतं ता बघूया। मी 1 कप कढीपत्ता घेतलाय, 1 कप मनुका, 1 कप शेंगदाणे, 4 ते 5 हिरवे मिरचे, 1 कप पिठी साखर, 1 कप काजूगर आणि चवीनुसार मीठ आणि 4 ते 5 हिरवी केळी। बघा, चुलीवर एक तेलाची कढई ठेवलंय, त्याच्यात मी आता ही केळी अशी किसून घेते। आपण जसे केळीचे वेपर्स काढतो ना, डायरेक्ट तेलात किसून टाकतो, तशीच ही केळी डायरेक्ट तेलात किसून टाकायची। हे बघा, अशी जशी मी व्हिडिओमध्ये दाखवले तशी। ह्या केळ्या किसताना एकच केळा किसायचा आणि तळून घ्यायचा, एकदम 2-3 केळी किसून तळून घ्यायची नाही। आता एक काट्याचा चमचो घ्यायचो आणि हो किस जरा अलगदपणे हलून घ्यायचो, म्हणजे कसा हे किस एकमेकांका असो चिकटलो नाही। हे बघा, असं वेगवेगळं हे किस करून घ्यायचो। आणि हे का बघा, बुडबुडे इलेत, जेव्हा बुडबुडे कमी होतात तेव्हा हे किस काढून घ्यायचो। आता बघा, बुडबुडे कमी झाले। आता मी एक झारो घेतला, आता या झाराने हे किस सगळं काढून घेते। लक्षात ठेवा, केळाचं चिवडं बनवताना जर तुम्ही गॅसवर बनवत असाल तर गॅस एकदम स्लो करायची आणि मग ह्यो चिवडं तळून घ्यायचो। पहिला तेल कडकडीत गरम करायचा, नंतर गॅस स्लो करायचो। तर बघा, असं मी सगळ्या केळ्यांचं चिवडं तळून घेतंय। हे बघा, तळून घेतलंय, किती कुरकुरीत बघा। हे बघा, तुम्ही ह्यो चिवडं असंच जर ह्यो किस खालात तरी चालात। आता मी याच्यात 1 कप काजूगर घेतलेले, ते तळून घेतंय। आता हे काजूचे गर लालसर सोनेरी कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे। काजूचे गर तळून झालं, आता हे मी चिवड्यात टाकून घेते। आता मी तळून घेते 1 कप शेंगदाणे। हे शेंगदाणे तळताना जरा काळजी घ्यावा, कारण हे शेंगदाणे तेलात असे फुटतात सुद्धा। शेंगदाणे पण तळून झालं, आता हे पण मी चिवड्यात टाकून घेते। आता मी मनुका तळून घेते। मनुका तळून झाले, आता आपण चिवड्यात टाकून घेऊया। आता मी तळून घेते हिरवे मिरचे। तुम्ही हिरवे मिरचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता। ते मिरचे पण तळून झाल्यात, ते मी ह्या चिवड्यात टाकून घेते।
आता मी मस्त असं हिरवगार कढीपत्ता तळून घेत आहे. हे कढीपत्ता पण चांगलं तळून झालं. आता तो मी हे चिवड्यात टाकून घेते. आता मी याच्यात टाकते चवीनुसार मीठ. मी 1 कप पिठी साखर घेतले, ती टाकून घेत आहे. ही पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता. आणि जर तुमका नको असत तर तुम्ही नाही टाकलात तरी चालत. मी 1 कप पिठी साखर घेतलेलं आहे, ती टाकून घेत आहे. आता हे चिवडं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तर हे बघा तयार असं आपलं उपवासाचं कच्च्या केळीचं चिवडं. असं चिवडं तुम्ही कधी बनवलेलात काय? जर बनवलात नसाल तर एकदा नक्की करून बघा. आणि हो केळाचं चिवडं कसं झालं तो पण कमेंट करून नक्की सांग. आणि हो व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.